ला ती त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली 26 जानेवारीला आणि त्यानंतर सन्माननीय श्रीधर पाटणकर आणि उद्धव साहेब यांनी आमचे फोन उचलणं बंद केलं। त्याच्या आधीचा 2014चा इन्सिडेंट अशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आणि भारतीय जनता पक्षाने म्हणजे शिवसेना त्यावेळची आणि भारतीय जनता पक्ष यांची युती तुटली। त्यानंतर उद्धव साहेबांनी सन्माननीय राजसाहेबांशी संपर्क केला, दोघं बोलले आणि असं ठरलं की आपण एकत्र लढवूया। आमच्याकडनं सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब चर्चा करणार होते आणि शिवसेनेकडनं अनिल देसाई चर्चा करतील असं ठरलं होतं आणि त्याच्यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी एबी फॉर्म थांबवून ठेवले होते। 2 दिवस झाले, ना अनिल देसाई फोन उचलायला तयार, ना उद्धव ठाकरे फोन उचलायला तयार आणि अनिल देसाईंनी शेवटपर्यंत स्वतःचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली, पण मनसेचे एबी फॉर्म आम्ही थांबवून ठेवलेले। हे सगळं सांगायचा उद्देश असा की ज्या पद्धतीचा धोका शिवसेनेने 2014 आणि 2017ला आम्हाला दिला, कट टू सीन 2019, आज संजय राऊत पण म्हणतायत, उद्धव ठाकरे पण म्हणतायत की जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर काय राजसाहेब जेवतात किंवा काय करतात। 2019 पर्यंत हे तुमचे शत्रू नव्हते। आपल्याला आठवण असेल 2019ची लोकसभा मी खास करून आठवण करून देतो। ज्या पद्धतीने नोटबंदी झाली, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे निर्णय झाले जे महाराष्ट्र हिताचे नव्हते, त्याला विरोध करणारे होते सन्माननीय राजसाहेब ठाकरे। आपल्याला आठवण असेल त्यावेळेच्या त्यांच्या सभा, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गोड होता, चांगला होता, कारण भारतीय जनता पक्षाने 50-50% सत्तेचा वाटा द्यायचं कबूल केलेलं। जी ब्ल्यू सी मध्ये प्रेस कॉन्फरन्स झालेली तोपर्यंत भारतीय जनता पक्ष चांगला होता। 2019लाही सगळ्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष खूप चांगला होता। 2019 नंतर ज्या वेळेला काय त्यांची काय चर्चा झाली मलाही माहीत नाही, म्हणजे ती मुख्यमंत्रीपद देणार होते नाही देणार होते या चर्चेमध्ये मला पडायचं नाही, मला माहिती नाही त्या चर्चेबद्दल। पण 2019 नंतर जेव्हा त्यांचं पीस कटलं त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही झाला आणि सगळं झालं। भारतीय जनता पक्षाची भूमिका काय ही 2019च्या आधी माहिती नव्हती का? जे उद्धव ठाकरे भाषणामध्ये असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाबरोबर गेले 25 वर्ष युतीत आम्ही सडलो, असं 2017ला म्हणाले। त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी लोकसभेत पण युती केली आणि त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी 2019ला विधानसभेत पण युती केली। ज्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली त्या पक्षाबरोबर युती सोडून ते पवार साहेबांच्या नादी लागले, काँग्रेसच्या नादी लागले, त्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले। माझा एक सरळ सोपा आणि 1 मार्काचा प्रश्न आहे, जर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही असता का, याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्रद्रोही। मला असं वाटतं आम्हाला जे तुम्ही सांगताय की यांच्याबरोबर बोलू नका, मग या अटी, मग शिंदेबरोबर बोलायचं नाही कारण त्यांनी शिवसेनेची काय वाट लावली किंवा शिवसेना फोडली किंवा काय, मला हा सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे की तुमच्यावर आतापर्यंत मी सगळे इन्सिडेंट सांगितले, 2014चे सांगितले, 2017चे सांगितले, 2019चा सांगितला। ज्या लोकांनी आम्हाला धोका दिला तो जो आम्ही खाल्लेला आहे, ज्या लोकांनी भाजपला धोका दिला, ज्यांच्याबरोबर युती लढवून ते दुसरीकडे गेले, आता ते पवार साहेबांना धोका देण्याच्या तयारीत आहेत आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत आहेत। एवढ्या सगळ्या धोका देणाऱ्या लोकांबरोबर आम्ही विश्वास ठेवायचा तो कुठल्या मुद्द्यावर ठेवायचा हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य राजकीय कार्यकर्त्याला पडतो।
बाकी युती करायची नाही करायची ह्याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब करतील. पण माझ्यासारखा राजकीय कार्यकर्ता जेव्हा हे सगळं राजकारण बघत असतो, या सगळ्या गोष्टी समोर घडत असतात, तेव्हा त्याला याच्याबद्दल विश्वास वाटणं खूप कठीण आहे. बाकी युती करायची, कुठल्या पक्षाबरोबर करायची, काय नाही करायची, हा सर्वस्वी अधिकार